यूट्यूबवर सगळं फ्रीमध्ये मिळतं, मग माझ्यासोबत कोर्स करण्याची गरज काय? असा प्रश्न जर तुमच्याही मनात येत असेल तर ही रील शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी एक छोट्याशा स्वयंपाकाच्या उदाहरणातून तुम्हाला समजावून सांगणार आहे. स्वयंपाक करणं अनेकांना येतं, स्त्रिया करतात, पुरुष देखील करतात. आता एखाद्याला स्वयंपाक करताना त्याला पाहून आपण म्हणू शकतो की अरे यात अवघड काय, यूट्यूबवर सगळी माहिती घेतली आणि व्हिडिओ बघितला की झालं, हे मीही करू शकते. पण जेव्हा स्वयंपाक करायला पहिल्यांदा आपण उभा राहतो तेव्हा कळतं की पोळी गोल कशी करायची, भाजीला फोडणी कशी द्यायची, त्या भाजीला कसा तडका द्यायचा की ज्याने ती भाजी चवदार बनेल, त्यात मीठ किती घालायचं. पोळी करताना समजेल की पोळी गोल कशी लाटायची आणि ती पोळी मऊ कशी होईल. हे फक्त दुसऱ्याला करताना पाहून येत नाही, ते स्वतःला प्रत्यक्षात करावंच लागतं आणि वारंवार प्रॅक्टिस केल्यावर त्या कामात परिपक्वता येते. अगदी तसंच डिजिटल स्किलचं आहे. तुम्ही यूट्यूबवर कितीही व्हिडिओ पहा, दुसऱ्याला काम करताना पहा, पण दुसऱ्याला काम करताना पाहणं आणि स्वतः ते प्रत्यक्षात अंमलात आणणं यात खूप फरक आहे. म्हणून कोर्सचा उद्देश फक्त माहिती देणं नाही, तर योग्य मार्गदर्शन घेऊन शिकणं, प्रत्यक्षात करून पाहणं आणि ती स्किल डेव्हलप करणं हे आहे. कारण फक्त कृती पाहून स्किल येत नाही, ती प्रत्यक्षात करावी लागते. म्हणूनच तुम्हालाही जर डिजिटल स्किल शिकायच्या असतील तर मला स्टार्ट असे कमेंट करा, मी नक्की तुम्हाला मार्गदर्शन करेन.